सावदा शहरात खळबळ. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंबद्दल अश्लील भाषा वापरणाऱ्या विजय चौधरीवर गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी. रावेर लोकसभा क्षेत्राच्या खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्याविषयी मोबाईल संभाषणामध्ये अत्यंत अर्वाच्य व गलिच्छ भाषा वापरून बदनामी केल्याप्रकरणी विजय चौधरी या व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सावदा शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात सावदा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले आहे. 2 दिवसांपूर्वी एका मोबाईल संभाषणामध्ये विजय चौधरी या व्यक्तीने केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्याबद्दल बोलताना अत्यंत खालच्या पातळीची आणि असभ्य भाषा वापरली. छत्रपती शिवाजी महाराज आणि संतांच्या सुसंस्कृत महाराष्ट्रात महिलांचा सन्मान करण्याची परंपरा असताना एका जबाबदार महिला लोकप्रतिनिधीबद्दल असे हीन दर्जाचे वर्तन करणे अत्यंत निषेधार्ह असल्याचे निवेदनात म्हटले आहे. महिलांचा अपमान करणाऱ्या आणि सार्वजनिक पातळीवर बदनामी करणाऱ्या अशा असभ्य प्रवृत्तीच्या व्यक्तीवर तात्काळ भारतीय न्याय संहिता BNS कलम 74 नुसार विनयभंगाचा व योग्य त्या कलमान्वये गुन्हा दाखल करावा अशी आक्रमक भूमिका भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. या निवेदनावर सावदा शहराच्या नगराध्यक्षा रेणुका पाटील, रंजना भारंबे, नगरसेवक पंकज येवले, सचिन बराठे, नकुल बेंडाळे, जयश्री नेहेते, माजी सरचिटणीस गजानन भार्गव आणि माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, देवयानी बेंडाळे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून काय पावले उचलली जातात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून आहे. खानदेश दर्पणसाठी प्रदीप कुलकर्णी व राजेश चौधरी, सावदा. केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्याबद्दल अपशब्द गलिच्छ शब्दांमध्ये वापरून केलेली आहे. त्याचा आज आम्ही पोलीस स्टेशनला येऊन निषेध केलेला आहे की हे आमचं BJPच्या याच्यामध्ये असं बसत नाही. असे अपशब्द म्हणजे हे आमच्या भारतीय जनता पार्टी संस्कृतीत अजिबात शिकवलेलं नाही आहे. तरी त्यांनी घाणेरड्या शब्दांमध्ये ताईंना असं बोललेलं आहे. हे त्यांना न शोधण्यासारखी गोष्ट आहे की त्यांनी केलेली आहे. या गोष्टीचा आम्ही सर्व मिळून निषेध करत आहोत.